नमस्कार मंडळी, आपल्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत थंडीच्या दिवसात शरीराला ऊब देणारं आणि अत्यंत पौष्टिक असं हुलग्याचं कढण। पण विशेष म्हणजे आज आपण हे हुलग्याचं कढण गॅसवर नाही तर अस्सल पद्धतीने चुलीवर बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी, मी आपल्या कुकिंग चॅनलच्या व्हिडिओसाठी नवीन चूल तयार केलेली आहे। कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी आपण देवतेची पूजा करतो, तसंच आज आपण आपल्या अन्नपूर्ण देवाची म्हणजेच या चुलीची पूजा करून आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आपली इथे पूजा पूर्ण झालेली आहे। आता आपण या चुलीवर प्रसाद बनवून घेऊया। आणि मी प्रसादासाठी इथे नारळाचे लाडू हे बनवले होते। आता यानंतर आपण हुलग्याचं कढण आपण बनवणार आहोत। सर्वात आधी आपण हे हुलगे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आता ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता आपली चूल छान पेटलेली आहे। या दगदग्या चुलीवर आता आपण कढई ठेवूया। चुलीवरच्या कढईमध्ये आपण हुलगे शिजण्यासाठी यामध्ये 1 तांब्या पाणी घालणार आहोत। आपण इथे आखरी हुलगं बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला हे हुलगं छान असं शिजून घ्यायचं आहे। आता इथे पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये हुलगं टाकून देणार आहोत। आता इथे आपलं कढईतलं पाणी गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं मी यामध्ये मीठही घातलेलं आहे। चला तर आपण यामध्ये स्वच्छ धुतलेले हुलगे शिजण्यासाठी टाकू देऊया। हुलगे शिजायला टाइम लागतो, पण या पद्धतीने शिजवलं तर साधारण आपल्याला हे हुलगं शिजवण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत। हे हुलगे पूर्ण असे शिजून झालेले आहेत। आता हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। आपण यासाठी लागलेला मसाला तयार करून घेणार आहोत। मी इथे चुलीवरती एका तव्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे मस्त असे कडकडीत भाजून घेणार आहे। शेंगदाण्यामुळे कढणाला छान दाटपणा येतो आणि पिताना जेव्हा शेंगदाण्याची चव लागते तेव्हा ते अजूनच चविष्ट वाटतात। आपले शेंगदाणे इथे छान असे भाजून झालेले आहेत। आता हे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे, कोथिंबीर तसेच थोडा लसूण यामध्ये घातलेला आहे। मिक्सरमध्ये आपण अगदी बारीक असं हे वाटण करून घेणार आहोत। चला तर मग आता वेळ आलेली आहे आपल्या कढणाला झणझणीत अशी फोडणी देण्याची। इथे मी चुलीवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण कढईमध्ये 2 वाटी तेल घालणार आहोत। 2 वाटी म्हणजे 2 चमचे तेल आपण यामध्ये घालणार आहोत। तेल गरम झाले की आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत। लसूण तेलात छान लालसर झाला की त्याचा जो खमंग सुवास सुटतो, त्यानेच कढणाची अर्धी चव वाढते। गावरान लसणाची फोडणी म्हणजे आपल्या रेसिपीची खरी शान आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरे ही आपण घातलेली आहे। जिरे असे तेलात छान फुललेले पाहिजेत, म्हणजे याचा स्वाद कढणात पूर्णपणे उतरतो। आता मी या फोडणीमध्ये 1 चमचा हळद ही घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी याच्यात लाल तिखटही घालणार आहे। आपण यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालूया। आता आपल्याला या खमंग फोडणीत आपण टाकूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपलं शेंगदाण्याचं वाटण। छान असं आपलं वाटणही परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपलं शिजलेलं हुलगं टाकणार आहोत। त्यानुसारच आपल्याला इथे
थोडंसं चवीनुसार मीठही आपण यामध्ये घातलेलं आहे. चला तर याला आता आपण मध्यम आचेवर 5 मिनिटं मस्त असं उकळून घेणार आहोत. मंडळी तयार आहे आपलं चुलीवरचं झणझणीत आणि पौष्टिक हुलग्याचं कढण. तुम्ही बघू शकता याला किती छान तरी आलेली आहे आणि सुवास तर अगदी अप्रतिम येतोय. थंडीच्या दिवसात किंवा सर्दी खोकला असताना असं गरमागरम कढण पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली होती ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हुलग्याची कढणाची रेसिपी आणि नवीन चूल तुम्हाला कशी वाटली हेही नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन गावरान रेसिपीज घेऊन येत राहीन. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन चवीसह. धन्यवाद.